नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 फेब्रुवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड। भारतातील पहिले हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात येणार आहे। या सेवेअंतर्गत ऋषिकेश येथील एम्स मध्ये हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहे। ते 150 किलोमीटरच्या अंतरापर्यंत कोठेही पाठवले जाऊ शकते। हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प संजीवनी अंतर्गत काम करेल। यामुळे अपघातग्रस्त आणि डोंगराळ भागातील रुग्णांची एम्स मध्ये वेळेवर वाहतूक करणे सुनिश्चित होईल। तर भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उत्तराखंड राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रोहित शर्मा। फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार बनला आहे। त्याने माजी दिग्गज भारतीय कर्णधार MS धोनीला मागे टाकले आहे। रोहित शर्माने एकूण 212 षटकार मारले आहेत, तर धोनीच्या नावावर एकूण 211 षटकार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे सामाजिक विकास आयोगाच्या 62व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर याचे योग्य उत्तर आहे रुचिरा कंबोज। संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सामाजिक विकास आयोगाच्या 62व्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले आहे। 62वे सत्र हे 5 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले होते। याची थीम होती सामाजिक धोरणांद्वारे सामाजिक विकास आणि सामाजिक न्यायाला चालना देणे। हे सत्र 2030 शाश्वत विकासासाठीच्या अजेंडाच्या व्यापक उद्दिष्टांशी संरेखित असलेले प्राधान्य, सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्याला बळकटी देण्यावर केंद्रित होते। शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडाच्या अंमलबजावणीवर प्रगतीला गती देण्यासाठी आणि गरिबी निर्मूलनाचे व्यापक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच राजकीय पक्षांसाठी असणाऱ्या इलेक्ट्रोल बॉन्ड्सवर कोणी बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय। फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांच्या वैधतेवर बंदी घातली आहे। निवडणूक रोखे निनावी ठेवणे हे माहितीच्या अधिकाराचे आणि कलम 19(1)(a) चे उल्लंघन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। SBI ने एप्रिल 2019 पासून विकल्या गेलेल्या इलेक्ट्रोल बॉन्ड्सचे तपशील निवडणूक आयोगाला सादर करावेत आणि बँकेने इलेक्ट्रोल बॉन्ड्सची विक्री थांबवावी असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। तसेच राजकीय पक्षाने कॅश केलेल्या प्रत्येक इलेक्ट्रोल बॉन्डचा तपशील देखील SBI देणार आहे। निवडणूक रोखे हे एक वचनपत्र आहे जे भारतातील कोणत्याही नागरिक किंवा कंपनी SBI शाखांमधून खरेदी करू शकते आणि त्यांच्या आवडीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान। फेब्रुवारी 2024 मध्ये मजूर आणि रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थानमध्ये सुरू करण्यात आली आहे। या योजनेमध्ये 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या पात्र कामगारांना 2000 रुपये मासिक पेन्शन मिळेल। मजूर आणि कामगारांना इतरांवर अवलंबून न राहता त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करणे हे या योजनेचा उद्देश आहे। तर बघा कोणासाठी आहे ही योजना? मजूर आणि कामगारांसाठी। पात्रता वय किती आहे? तर 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाची व्यक्ती पात्र असतील तर त्या कामगारांना मासिक 2000 रुपये पेन्शन मिळणार आहे। आणि मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थानमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोमुरावेली रेल्वे स्टेशनची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा। 15 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तेलंगणा राज्यातील सिद्दीपेट जिल्ह्यात कोमुरावेली रेल्वे स्टेशनची पायाभरणी केली आहे। कोमुरावेली हे गाव प्रसिद्ध कोमुरावेली मल्लिकार्जुन स्वामी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। दरवर्षी सुमारे 25 लाख भाविक येथे दर्शनासाठी येतात। या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी मनोहराबाद कोतापल्ली रेल्वे मार्गावर कोमुरावेली थांबा स्टेशनला मंजुरी दिली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कृषी वनीकरणासाठी ग्रो पोर्टलचे अनावरण कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नीती आयोग। फेब्रुवारी 2024 मध्ये नीती आयोगाने कृषी वनीकरण अहवाल आणि पोर्टलसह वेस्टलँडचे हरितकरण आणि पुनरुज्जीवन केले आहे। या उपक्रमाद्वारे 2030 पर्यंत 26 दशलक्ष हेक्टर निकृष्ट जमीन पुनर्संचयित केली जाणार आहे।
संपूर्ण भारतभर पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रोबोवो सुबियांतो हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे इंडोनेशिया। फेब्रुवारी 2024 मध्ये इंडोनेशियातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये प्रोबोवो सुबियांतो यांनी विजय मिळवला आहे। सुबियांतो हे इंडोनेशियाचे माजी लष्कर जनरल आणि संरक्षण मंत्री आहेत। प्रोबोवो सुबियांतो हे इंडोनेशियाचे 8वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत। जिब्रान राका हे उपाध्यक्ष असतील, तर एमपीआरचे नवनिर्वाचित सदस्य 1 ऑक्टोबर 2024 रोजी शपथ घेतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा कोणता देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जर्मनी। फेब्रुवारी 2024 मध्ये जर्मनीने जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे। गेल्या वर्षी 1.9% वाढून ही चौथ्या तिमाहीत जपानची अर्थव्यवस्था घसरली आहे। जपानचा जीडीपी आता $4.2 ट्रिलियन वर पोहोचला आहे। तर जगातील 1 नंबरची अर्थव्यवस्था आहे अमेरिकेची आणि आपला भारत देश आहे 5व्या क्रमांकावर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत मार्चची पायाभरणी कोठे केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दुबई। फेब्रुवारी 2024 मध्ये पीएम नरेंद्र मोदी आणि दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी भारत मार्चची पायाभरणी केली आहे। दुबईतील जेबल अली फ्री ट्रेड झोन मध्ये भारत मार्चची स्थापना केली जाणार आहे। भारत मार्चचे उद्दिष्ट भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योगांना त्यांची पोहोच वाढवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याचे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे निखिल जोशी। फेब्रुवारी 2024 मध्ये निखिल जोशी यांची बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। बोईंग ही अमेरिकन एरोस्पेस क्षेत्रातील कंपनी आहे। यापूर्वी निखिल जोशी यांनी भारतातील इटन एरोस्पेससाठी कंट्री मॅनेजर म्हणून काम केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच उत्तर प्रदेशने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेअंतर्गत वार्षिक अनुदान किती वाढवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 25,000 रुपये। फेब्रुवारी 2024 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशच्या महिला कल्याण विभागाने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेअंतर्गत अनुदानात भरीव वाढ करण्याची घोषणा केली आहे। या एप्रिल पासून प्रति लाभार्थी वार्षिक अनुदान 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आले आहे। 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना हा उत्तर प्रदेशातील महिला कल्याण विभागाचा एक प्रमुख उपक्रम आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच सुफलम या स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पशुपती कुमार पारस। केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुफलम म्हणजे स्टार्टअप फोरम फॉर एक्सपायरिंग लीडर्स अँड मेंटर स्टार्टअप कॉन्क्लेव्ह 2024 चे उद्घाटन केले आहे। सुफलम हे अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी एक स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आहे। या कॉन्क्लेव्ह मध्ये स्टार्टअप्स, एमएसएमई, वित्तीय संस्था, उद्यम भांडवलदार आणि शैक्षणिक संस्थांसह 250हून अधिक उद्योग भागधारकांनी भाग घेतला। या 2 दिवसीय कार्यक्रमादरम्यान 4 ज्ञान सत्रे, 2 पिचिंग सत्रे आणि 1 प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। नेक्स्ट आहे, नुकताच यूपीआय एनपीआय लिंकेजसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणासोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ राष्ट्र बँक। फेब्रुवारी 2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नेपाळ राष्ट्र बँक यांनी यूपीआय आणि एनपीआय लिंकेजसाठी एक करार केला आहे। अखंड क्रॉस बॉर्डर रेमिटन्स ट्रान्सफरसाठी भारतीय रिझर्व्ह बँक आणि नेपाळ राष्ट्र बँकेने भारताचा युनिफाईड पेमेंट इंटरफेस आणि नेपाळचा नॅशनल पेमेंट इंटरफेस एकत्रित करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे। हे एकत्रीकरण या दोन्ही प्रणालींच्या वापरकर्त्यांना झटपट आणि कमी किमतीत निधी हस्तांतरण करण्यास सक्षम करेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच कोणत्या राज्याने वन नेशन वन इलेक्शन हा केंद्र सरकारचा प्रस्ताव नाकारला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू। फेब्रुवारी 2024 मध्ये तमिळनाडू विधानसभेने परिसीमन आणि एक राष्ट्र एक निवडणूक प्रस्ताव नाकारले आहेत। तमिळनाडू विधानसभेने वन नेशन वन इलेक्शन या केंद्र सरकारच्या प्रस्तावांना आणि 2026 नंतरच्या सीमांकन प्रक्रियेला आव्हान देणारे 2 ठराव एकमताने मंजूर केले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।